नमस्कार. देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री रानडे काका आहेत. आम्ही आज सहकार नगरमध्ये आलो आहोत. आणखीन शंकर महाराजांची एक सिरीज स्टार्ट करायची आहे आणि गेले 1.5 वर्षापासून शोधत होतो योग्य व्यक्ती आणि मला फोन आला 2 दिवसापूर्वी. तर दादा, एक सांगा, तुमच्या फॅमिलीचं शंकर महाराजांच्या बरोबरचं असोसिएशन बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्याबद्दल थोडेसे थोडक्यात माहिती द्या मला. बरोबर. बोल गोरक्षनाथ महाराज की जय, बोल बाबा हरनाथ महाराज की, गुरुमावली ज्ञाननाथ महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, बोल राजाधिराज शंकर महाराज की जय. सद्गुरु शंकर महाराजांना भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा ओळखत नाही असं नाहीच. शंकर महाराजांना सर्व ठिकाणी सर्व क्षेत्रात त्यांचे भक्तगण आहेत आणि त्याचा अनुभव त्यांना अजून येतो. आता पहिल्यांदा ओळख करून द्यायची म्हणली तर आमचे वडील आणि माझे गुरु अशी दोन्ही नाती माझ्याकडे आहेत. परमपूज्य योगी ज्ञाननाथजी रानडे दादा म्हणतात त्यांना. हे नाथपंथीय, वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी नाथपंथाची दीक्षा योगी हरिनाथ यांच्याकडनं घेतले. योगी हरिनाथ हे नाथपंथातले आणि हा पंथ हा आदिनाथांपासून आलेला आहे. आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्राला सहज असेल, तीच प्रेम मुद्रा गोरक्षादी झाली. तिथून जे आलेले आहे ते गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर म्हणजे ज्ञाननाथ. पुढं ही आलेली जी उपासना आहे ती पूर्णपणे आमचे वडील हे त्या याच्यातले 17वे त्या परंपरेतले. त्यामुळे ह्या परंपरेला सुद्धा अतिशय मान्य आहे. परंतु काही अभ्यास आणि दीक्षा योगी हरिनाथजी यांनी सप्तशृंगी गडावर करून घेतली. त्याचप्रमाणे आपल्या शनिवारवाड्याजवळ जे सूर्य हॉस्पिटल आहे त्याच्या पुढे गेलं की एक ठिकाण आहे तिथं, बाळकोबा मुंजाचं. तिथं महाराज बसायचे योगी हरिनाथजी. आणि तिथं दारांची पहिली गाठ पर्वतीवर झाल्यावर त्यांना तिथं नेलं. तिथं नेऊन येणं जाणं वाढवलं. आमच्या आजीला विचारलं की हा मुलगा आमचा आहे, तू आम्हाला देतेस का? तर हा मुलगा आमचा आहे हे म्हणण्यात सुद्धा फार गुढार्थ होता की झालं आणि नाथपंथी काही कारणामुळे वडील झाले असं नाही. आम्ही मूळ नाशिकचे आणि नाशिकला आमच्या आजी आजोबा हे साईबाबांचे भक्त, प्रत्यक्ष साईबाबांची सेवा बरेच वर्ष आमच्या आजी आजोबांनी केली. आणि साईबाबांनी त्यांना काही पैसे आजोबांना दिले आणि म्हणले तू खानावळ काढ, अन्नदान कर आणि अन्नदान चालू करा. आनंद खानावळ ही आमची नाशिकला होती. सराफीचं दुकान होतं. गाडगे महाराज, बालगंधर्व सगळेजण तिथे यायचे. जोरात चालले, स्वतः महाराज यायचे. काही दिवसांनी साईनाथ महाराजांनी देह ठेवला. पण ते सांगून गेले की तुमच्या घरामध्ये एक व्यक्ती जन्माला येईल चांगल्यापैकी आणि पुढं तुमचा उद्धार होईल. परंतु काही फेरे असतात की तिथं हे संबंध फिरलं जातं, ज्याला आपण पॉईंट म्हणतो फिरणं, ते पॉईंट असतात तिथं फिरलं जातं. कारण ती व्यक्ती घडवायची असते, त्याकरता काही गोष्टी त्या घडतात. त्याप्रमाणे डाऊन पोझिशन आली, त्यांना पुण्यात यावं लागलं आणि पुण्यामध्ये ओळखीचं कोणी नव्हतं. त्यावेळेला CID खात्याचे अधिकारी त्यांच्याकडे यायचे. त्यांनी त्यांना ठेवून घेतलं, सगळी माहिती दिली. पुढे आजीने आमच्या बरीच कामं केली, बाहेरची येते, वडिलांनी कामं केली. शांतारामची आई आजी आमच्या खास मैत्रिणी काही दिवस तिथं राहिले होते. वडिलांनी आमच्या ज्ञाननाथजींनी लहानपणी सिनेमातनं कामे केलेली आहेत त्या ह्याच्यातनं, पण पुढं त्यांना ते आवडलं नाही, त्यामुळे ते बाजूला झाले. मग आजी आमची मेंदळवाड्यात यायची मैत्रिणींबरोबर. मग त्यावेळी ती म्हणली तू नाथपंथाची दीक्षा घेतलीस, योगी हरिनाथजी आहेत. योगी हरिनाथजीने आमच्या आजीलाही सांगितलं की नाथ परंपरेतला आहे हा, दे म्हणून.
आजीने आमच्या सांगितलं की याला हातात कटोरा द्याल हातात, तो भिक्षा मागण्याकरता देऊ नका किंवा गंजडी फंजडी करू नका त्याला तुम्ही चांगलं सिद्ध बनवा. किंवा ते म्हणले मी हातात कटोर देणार, हे भिक्षा मागायला नाही, तर हे त्याला द्यायला म्हणून करणार की त्यांनी जगाला द्यावं, त्याकरता कटोरा हातात देणार आहे. आणि संबंध त्याचं शिक्षण हे ते सगळं योग्य मी करून घेतो. त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण करून घेतलं. पुढं ते म्हणले तर ज्ञानेश्वरीने याच्याबद्दल तुला पुढचा मार्ग दाखवणारे गुरु भेटतील. त्याप्रमाणे आजी आमची मेंदळवाडीत यायची जायची. त्याप्रमाणे मेंदळवाड्यात ती म्हणली चल माझ्याबरोबर. पहिले 2-3दा ते आले नाहीत. त्यानंतर आजी म्हणली चल. आता वय त्यांचं 14-15 होतं. त्यानंतर एकदा ते आले. एकदा आले, 2-3 वेळाला आल्यानंतर महाराज काही आले नाहीत. शंकर महाराज नव्हते तिथे मेंदळवाड्यात. मग पुन्हा 4थ्या वेळेला आल्यानंतर महाराज आले. जिना चढून कीर्तन चालू होतं ताईसाहेब मेंदळ्यांचं. त्यावेळेला आले, सगळे बसले होते इथे. त्यामुळे महाराज आले, वाकडे तिकडे होत, दाढी, ताळवटलेले डोळे, अशा अवस्थेत आले. आल्यानंतर त्यांनी बघितलं, म्हणले महाराज आले. असं म्हणल्यावर यांच्या मनात आलं, हे असे महाराज कसे काय, यांना महाराज कसं काय म्हणायचं, अशी शंका डॉक्टर धनेश्वरांच्याही मनात आली होती नगरला. कारण काका हे मी ऑब्झर्व केलेलं आहे, ही जे सत्पुरुष असतात ना, हे मुद्दामून असे राहतात मुद्दा मनाचं करतात की त्यांना जे जे आलतू फालतू असतात ते सगळे तिकडे बघून निघून जातात. की आपल्या जवळ कोण राहील हो. एवढ्याकरताच हे असे राहतात. कुठं काठ्या मारतात, शिव्या घालतात. जो माणूस त्यांच्या शिव्या खाऊन काठ्या खाऊन जवळ राहील तो टिकला म्हणायचा, नाही तर तो फेकला गेला. ही त्यांची खूण आहे. हे पाहिल्यानंतर 2-3 म्हणले महाराज ते आमच्या हरिनाथजींकडे गेले, गुरूंकडं, आणि म्हणले ते महाराज एवढे काय मला बरोबर वाटले नाही. वाकडे तिकडे दारूचा वास येतोय तर असे काय. ते म्हणले तसं नाही, हे सिद्ध पुरुषाला कधी बाहेरून बघायचं नसतं, त्याचं आंतरिक बघायचं असतं. लोक बाह्य बघतात, पण बाह्य बघून उपयोग नाही. फणस काठ्यात असेल तरी आत बिया गोड असतात. त्याप्रमाणे म्हणले तुझं मडकं अजून कच्चं आहे, ते पडकं व्हायचं आहे, पक्कं व्हायचं आहे. त्याकरता तुला तिथं जावं लागेल आणि पुढची शिक्षा तुला तेच देणार आहे. त्या याच्याप्रमाणे ठीक आहे म्हणले, जातो, तुम्ही म्हणताय तर जातो म्हणते. दोन्हीकडे जायचे, ते यायचे जायचे. त्याप्रमाणे आल्यानंतर एकदा महाराज भेटले आणि महाराज भेटल्यावर त्यांनी नेत्र कटाक्ष त्यांचं झालं यांच्याकडं आणि ओढलं त्यांना हाताला धरून. का रे म्हणले बाप्या पळतो कुठे म्हणले तू, अरे आपले जुने संबंध आहेत पहिल्यापासून जन्मोजन्मीचे, आणि तू शेवटी माझा आहेस म्हणले, जातोयस कुठं म्हणलं. हां, आणि मग थोडंसं ते परीक्षा घ्यायचे शंकर महाराज. मग मिठी मारली त्यांनी. मग ज्या वेळेला महाराजांनी मिठीत घेतलं बापू म्हणून, त्याच वेळेस सगळ्या गोष्टी संपल्या, त्यांच्यावर प्रक्रिया झाली. आणि तेव्हापासून महाराज आणि बापू हे पूर्ण एकरूप झाले. त्या मिनिटापासून महाराजांनी त्यांना आणि बापूंनी त्यांना सोडलं नाही. आणि त्यानंतर पूर्णपणे आजी आमची जायची, हे जायची, कार्यक्रम चालू व्हायचे. मग दरवेळेला महाराज त्यांना बरोबर घेऊन जायचे. कुठे जायचं म्हटलं, ती तब्येत चांगली होती, पहिलवान होतं ते जवळजवळ, वयाने लहान असले तरी, आणि ओढून घेऊन जायचं, चल रे बाप्या म्हणून. कुठं सायकलवरनं त्यांना डबल सीट घेऊन जायचे वडील आमचे. सायकल डबल सीट बसवायचे, घेऊन जायचे. त्यावेळेला शांत बसायचे नाहीत ते, कुठं चुळबुळ कर, पाय हे कर, असे उद्योग करायचे. काही वेळेला त्यांना कडेवर घेऊन जायचे. कडेवर बसले तर त्यावेळेला वडील तरुण होते, त्यामुळे पांढरे कपडे, गाबर्डिन, पॅन्ट बिन सगळं खटाखट असायचे. म्हणजे आमचे वडील म्हणजे त्यावेळेचे राजकपूर होते, दिसायला देखणे होते. त्यामुळे मुद्दामून महाराज बसले की पाय चोळायचे अंगाला, कुठं केस विस्कड, असे उद्योग करायचे. काय भडकतोय किती, काय बघू म्हणते. ते काय नाही, शांत बसायचे. तुम्हाला काय करायचं ते करा, कुठं कानात बोट घाल, कुठं काय कर, उद्योग चालायचे. ते आपले घेऊन मामींकडे सोडायचे, ढेकणे मामींकडे सोड किंवा मध्ये. पण एक त्यांचं बघितलं, दादा सांगायचे की तुमच्या स्वामींच्या मठावरनं जाताना, मंडईतनं, तिथून जाताना मात्र ते सिगरेट हातात नसायचे. अच्छा. ते विझवून टाकायचे. ते म्हणले हा माझा बाप आहे, मोठा भाऊ आहे, त्याचा मान राखला पाहिजे. त्यामुळे तिथनं ते बंद करून जायचे. मग मामींच्या इथं जायचे, राहायचे. मग तेव्हापासून आमच्या घराण्याशी त्यांचं
इतकं नातं जोडलं शंकर महाराजांचं की ते त्यांना कुठे येऊन जायचे. म्हणजे ताईसाहेब रावसाहेब मेंढरांकडेच महाराज राहिले होते. दादा वडील आमचे हे त्यांच्याकडेच राहिले होते की बापू ते इथंच राहा म्हणून मेंढरांनी ताईसाहेब मेंढरांनी त्यांना अतिशय मुलाप्रमाणे वागवलं आणि मुलाप्रमाणे सांभाळलं त्यांना. पण ताईसाहेबांनी जे आपण चेंज होण्याचं पॉईंट म्हणतो तो तिथं ताईसाहेब मेंढरांनी रावसाहेब मेंढरांनी त्यांना सांगितलं की तू नाथपंथी आहेस तर तू कडी कपरीत कुठेही राहायचं नाही, गांजा फिंजा भानगड नाही, गुरु तर नाहीच आहेत तुझे, ते तुला होऊन देणार नाही, परंतु तसं राहायचं नाही. तर लोकांना तू काहीतरी पुढं ज्ञान दिलं पाहिजे आणि तू तुझ्या पायावर उभं राहा, भिक्षा मागायची नाही आपल्याला, तू तुझ्या पायावर उभा राहा, लोकांना कसं उभं राहायचं शिकव. म्हणून त्यांनी पहिलं कुलकर्णी मोटर स्कूल आहे शनिवारीचं तिथं त्यांना पैसे भरून ड्रायव्हिंग शिकवलं. ड्रायव्हिंग शिकून त्यांना खेकडा ट्रक घेऊन दिला आणि खेकडा ट्रक घेऊन कोळशाची वाहतूक ते करायची. त्यातून पुन्हा राहायला होते म्हणून महाराज आले की त्यांच्यावर सगळीकडे फिरायचे, टांग्यातून ह्याच्यातून सगळे फिरायचे. आणि त्यावेळेला जे महत्त्वाचे व्यक्ती भेटले त्याच्यामध्ये डॉक्टर धनेश्वर की महाराजांचे परमभक्त. मी परमभक्त हा शब्द का वापरतो की महाराजांनी धनेश्वर डॉक्टरांना कधीही शिष्य म्हणून घेतलं नाही. ओके. किंवा मेहरबाबांकडे डॉक्टर जायचे तेव्हा सुद्धा मेहरबाबांना म्हटले तुम्ही माझे गुरु व्हा, तेव्हा मेहरबाबा म्हणले मी तुझा गुरु होऊ शकत नाही, तुझा गुरु वेगळा आहे, तू माझा मित्र आहेस. की ह्या लोकांना सुद्धा ते संकेत आधी माहीत असतात. त्यामुळे शंकर महाराजांचे खास मित्र म्हणजे जीवश्च कंठस्थ हे भेटायचे, हे बोलणी करायचे. तसेच फलटणचे उपळेकर महाराज भेटायचे, नंतर बाकोबा हे असायचे. सगळी मंडळी तिथं मोठी मोठी भेटायची. मग बऱ्याच वेळेला ताईसाहेब मेंढळे, रावसाहेब मेंढळे महाराज हे सगळे मुंबईला जायचे. मुंबईला त्यावेळेचे गव्हर्नर सर चुनीलाल मेहता होते. मग त्यांच्या घरी मुक्काम असायचा आणि ते अतिशय सात्विकग्रस्त गव्हर्नर त्यावेळेचे होते. ते गुजराती माणूस संबंध घरी व्यवस्थित महाराजांना आले की अतिशय त्यांचा आदर सत्कार करायचे सगळ्यांचा. त्यावेळेला त्यांची आई म्हणली की यांचं म्हणणं आहे चुन्याला मेटांचं की त्यांना विष्णूचं दर्शन पाहिजे. ते महाराजांचं नेहमी येणं जाणं असायचं आणि सात्विकग्रस्त होते. अशा वेळेला त्यांना विष्णूचं दर्शन दिलं आणि त्या प्रत्यक्ष विष्णूच्या दर्शनाच्या अवस्थेत सर चुनीलाल मेहता हे 4 दिवस पूर्णपणे त्या अवस्थेत झोपून होते, समाधी अवस्थेत होते. लोक सगळी घाबरली घरची त्यांच्या, अहो हे काय झालं, ते म्हणले काळजी करू नका, ते त्यांच्या आनंदामध्ये तो खाली बरोबर येईल. आणि 4-5 दिवसांनी मेहता खाली आले, ते त्या अवस्थेत होते. ही महाराजांची ताकद होती की महाराज काय करतील. तसंच कीर्तन चालू असतं विठ्ठलाचं दर्शन दिले त्यांनी प्रत्यक्ष इथं वेंदळेवाड्यामध्ये. अनेक घटना त्यांनी घडवून दाखवल्या की महाराजांना बाह्यदृष्ट्या लोक काहीच ओळखत नव्हती. जे त्यांच्या जवळ गेले राहिले हेच त्यांना ओळखू शकले. फक्त महाराजांचं दिसलं लोकांना बाह्य ते दारू आणि सिगरेट. पण दारू आणि सिगरेट हे महाराजांना कधीही घ्यायची गरज नव्हती. ज्या माणसांची दारू सोडायची असेल त्यांची दारू ते झटक्यात बसून सोडवायचे की तुझी ताकद किती, माझी ताकद किती दाखव. अहो तिथं आत गेलं की अमृतच व्हायचं महाराजांच्या इथं. तो पिऊन आडवा पाडायचा. माळी शुगर फॅक्टरीच्या यांची दारू सोडली त्यांनी की तू किती पिऊन मी किती बघू, सोडली त्यांनी. त्यांना गरज कुठली नव्हती. महाराज सिगरेट ओढायचे म्हणजे काय हो की कोणीतरी आपल्याशी महाराज बोलावेत खालच्या अवस्थेत, कारण त्या अवस्थेत असायचे. सिगरेट याचा अर्थच आहे की ते म्हणायचे की तुम्ही उदबत्ती लावली किंवा कुठली जाळ काडी पेटवली तर त्याचा जाळ आणि धूर हा नेहमी वर जातो. त्याप्रमाणे सिगरेट पिळली, सिगरेटचा धूर वर जातो. त्याप्रमाणे तुम्ही अध्यात्मामध्ये तुम्ही त्याप्रमाणे वर जा, खाली राहू नका. हा सिगरेट हा त्यांचा संकेत होता की त्यांनी त्याच्यावरनं शिकवण दिली की काय करावं. आणि ज्यांच्या दारूमुळे आयुष्यामध्ये दारुण पराभव झाला
पण ते त्यातनं बाहेर पडावे आणि पुढं जावं ह्याच्यासाठी ते दारू. पण आता मध्ये आत्ता बंद केलं बऱ्याचशा लोकांनी. नाहीतर समाधीवर सिगरेट त्यांच्या याला लावायची आणि प्रसाद म्हणून ओढायची, किंवा दारू तिथं ठेवायची आणि प्रसाद म्हणून. हे चुकीचं आहे. कारण मी गेलो होतो कित्येकदा, असे अख्खाच्या अख्खा पाकिट एकेका पाकीट सिगरेट लावतात लोक. की आपली त्यांच्या तोंडात लावलेली सिगरेट पिणं आणि दारू पिणं एवढी आपली लायकी किंवा ही नाही आहे ताकद आपली. बरोबर. त्यांची जी ताकद आहे ती आपली नाही. की आमच्या आईला त्याने आमच्या घरामध्ये प्रसंग घडलेला आहे की आमच्या आईला महाराजांनी दारूचं वाड्याचं पाणी करून पाजलेलं आहे. अच्छा. ज्या वेळेला ती ढेकणे मामींकडं जायची त्यावेळेला महाराज हट्टून बसले होते एकदा की हिने मला आज आंघोळ घालायची, आज अष्टमी आहे आणि आज कालीचा दिवस आहे, तर आज मला कालीपूजा करायची. म्हणून त्यांनी काय केलं की तूच आंघोळ घालची, हट्टून राहिले. मामी म्हणल्या अहो ती 4 फूट आहे, तुम्ही 6-6.5 फूट, कशी ती आंघोळ घालेल महाराज, कशाला हट्ट करता. नाही म्हणले, मी ऐकणार नाही, त्यांनी मला आंघोळ घालायला पाहिजे. असे हट्ट करता करता शेवटी ठीक आहे म्हणले. मामींनी ओचे करून ते धोतर ठेवलं, पाणी काढून दिलं, तयारी केली. आईला म्हणलं आता मनू तू आंघोळ घाल बाई. मग आई ज्या वेळेला आंघोळ घालायला मोरीमध्ये गेली त्यावेळेला महाराज 8 वर्षाच्या मुलासारखे होते. अच्छा. पूर्ण लहान मुलासारखं अस्तित्व त्यांचं होतं. आईने आंघोळ घातली, लहान मुलासारखी आंघोळ घातली, पूर्ण आंघोळ घालून व्यवस्थित अंग पुसलं, बाहेर आले, धोतर नेसलं. तवर आमची आई होत्या, त्यांनी कांबळं होतं पांघरलेलं, घोंगडी, ती घोंगडी झटकली आणि एक जुनी उशी होती ती झटकली आणि तिथं टाकली मामींच्या घरी फरताळच्या तिथं. ती टाकल्यानंतर ते बसले. आता महाराजांची पूजा म्हणजे कुठं का गंध किंवा तुमचे पुसून बिसून असं काही भानगडी नाही. ते पूजेच्याही पलीकडचे होते सगळ्याच्या, कारण निर्माण तिथनं निर्माण झाले तिथले ते होते, त्यामुळे प्रश्न येत नाही. मग त्यांनी काय केलं की कुंकू काढलं हातातून आणि आईच्या कपाळाला लावलं आणि कपाळाला लावलं आणि खालनं त्यांनी तलवार काढली. आता हिने सगळं घातलेलं, काही नव्हतं खाली, चाकू जुरा नव्हता, तलवार काढली आणि जीभ बाहेर काढली, कंप्लीट रक्ताळलेली होती. बापरे. ते म्हणले घे कालीचं दर्शन. म्हणून आईला त्यावेळेला कालीचं दर्शन दिलं त्यांनी महाराजांनी त्या स्वरूपात. आणि त्याच्यानंतर तिला म्हणले की आता प्रसाद तुला घ्यावा लागेल, दारूची बाटली आणि ग्लास घे म्हणले आणि ग्लासमध्ये ओतला. आई म्हणले आत्तापर्यंत मी तुमचं ऐकलं, तुमचं स्वरूप पाहिलं, परंतु आता हे मी काही घेणार नाही. म्हणून हट्टून बसले. दोघांच्याही चालू होतं, मामी पण होत्या. ते म्हणले तुला घ्यावं लागेल, आज माझी पूजा आहे, तू घ्यायला पाहिजे. आई अक्षरशः रडायला सुरुवात केली आणि रडून रडता रडता तो ग्लास तिने धरला, तोंडाशी घेतला, तवर दारूचा वास होता. पण ज्या वेळेला एक घोट ती प्यायली त्यावेळेला वाळ्याचं पाणी होतं. ही महाराजांची ताकद होती. मग ही ताकद बाकीच्यांची आहे का? मग त्यांनी तो प्रसाद म्हणून घ्यावा का? चुकीचं आहे ना. त्यामुळे ह्या गोष्टीत या चुकीच्या आहेत. तरी बऱ्याचशा त्या लोकांनी खूप सुधारणा केलेली आहे, काढलं आहे. त्यानंतर महाराजांनी अनेक मेहेंदळे वाड्यामध्ये दाखवले. आता मेहेंदळे वाड्यामध्ये ते आले कारण त्यांचं बरंचसं लहानपणापासून सोलापूर भागात गेलं, सोलापूर नगर या भागातनं गेलं. त्यानंतर साधारण 100च्या आसपास ते पुण्यामध्ये आले. पुण्यामध्ये मेहेंदळे वाड्यात जास्तीत जास्त त्यांचं येणं जाणं होतं. काका एक सांगा ना, आम्ही जे बघतो शंकर महाराजांची ती समाधी आहे, हो, पण शंकर महाराज पुण्यात कुठे राहायचे? महाराजांचं ठिकाण एक कुठेही नसायचं की महाराज इथं भेटतील, नो गॅरंटी. पण जास्तीत जास्त त्यांचा मुक्काम ढेकणे मामींकडं असायचा. जास्तीत जास्त ढेके मामींकडं, उरले सुरले आमच्या मेहेंदळे वाड्यात असे ते फिरत असायचे. असे कुठली आता स्थानं आहेत का जिकडे आपण जाऊन तिकडे दर्शन घेऊ शकतो त्यांचं? जसं जसं तुमच्याकडे एक यांची महाराजांची खुर्ची आहे, तसं त्यांच्याकडे काय आहे का? आता ढेकणे मामींकडं मी कधी गेलेलो नाही, त्यामुळे त्या याची मला काही कल्पना नाही आहे की उगाच काहीतरी सांगण्यात अर्थ नाही आहे. आणि जेवढे मी अनुभवलेत स्वतः किंवा वडिलांनी जे सांगितलेले आहेत त्याच गोष्टी मी सांगू शकतो. आता आमच्याकडं महाराजांची खुर्ची आहे,
ही आपण समोर बघते. ही मोतीवाले लागून खुर्ची होती, तिथून ती आपल्याकडे आली. त्याचप्रमाणे महाराजांनी घातलेली टोपी, ही टोपी आपल्याकडे आहे. अच्छा, थोडीशी वरती घ्या, अशी करा. ओके. ही महाराजांची टोपी आहे की महाराजांनी घातलेली टोपी, ही बापू ही तुझ्याकडे राहू दे, तू घाल म्हणून हे आमच्या वडिलांना ही टोपी दिली. ही टोपी आहे. आणि महाराजांनी देह ठेवल्यानंतर ते एकदम ज्या असं वेळेला- हरणाच्या कातड्यासारखं दिसतं ते. हो, हरणाचं कातडच आहे. अच्छा. आणि त्यानंतर ही तार आहे. ओके. ज्या वेळेला महाराजांनी समाधी घेतली आणि बापूला सांगितलं की बापू तू पारायण जाऊन उलट कर गुरुचरित्राचं, कारण वडील आमच्या याच्यावर होते, पर्वतीवर, ओके. पेशव्यांच्या समाधीच्या शेजारी त्यांना खोली दिली होती. तिथं सगळं आध्यात्मिक आहे त्यांचं चालायचं. त्यावेळी ते म्हणले की तिथं जाऊन वर उलट गुरुचरित्र पारायण कर आणि मामींचा निरोप आला मुलाचा की तू खाली ये. मग त्याप्रमाणे त्यांनी वर गेले, गुरुचरित्र पारायण चालू केलं. 53 अध्याय, 52 अध्याय, 51 अध्याय चालू झाला. 50व्या अध्यायाला मामींचा मुलगा वर आला आणि ते म्हणले बापू चल म्हणले. महाराजांनी देह ठेवला. महाराजांनी देह ठेवला. मग लगेच दोघं जण निघाले. तिथं आले, सगळी लोक जमा झाली होती त्या ढेकणे मामींच्या खोलीमध्ये. तिथं फक्त त्यावेळेला महर्षी विनोद आणि दादा म्हणजे बापू हे दोघंच जण होते. की विनोद म्हणले अरे बापू म्हणले महाराजांना काहीतरी संदेश द्यायचा आहे. मग त्याकरता ही तार त्यांनी त्यांच्या तिथं लावली आणि एक स्वतःच्या कानात घातली. आमचे वडील तिथं उभे होते. त्यावेळेला त्यांनी संदेश घेतला की आळंदीची माती, आळंदीचं पाणी, तिथली फुलं समाधीवरची, जंगली महाराजच्या समाधीतली माती, पाणी, फुलं आणि माळी महाराजांची माती, पाणी, फुलं, अजून काही असे 6 ठिकाणची फुलं पाणी आणायची, माझ्या समाधीत ठेवायची आणि मग समाधी द्यायची. हा संदेश त्यांनी देह ठेवल्यानंतर दिला. आणि देह ठेवतात हे संत सत्पुरुष हे फक्त नावाला जुना कोड झाला म्हणून ठेवतात, नाहीतर ते अमर आहे. कुठेही ते येतही नाही तर जातही नाही. त्यांच्या मनाला जेव्हा लागेल की नाही या भक्ताला आपण भेटायचं किंवा हे कार्य करायचं, त्यावेळेला ते प्रत्यक्ष येऊन उभे राहतात. आणि हे नुसतं सांगत नाही मी, ही घटना मेहेंदळेवाड्यात घडलेली आहे. महाराजांनी समाधी घेतली. समाधी घेतल्यानंतर शोकसभा घ्यायची ठरलं सगळ्यांची. आता सगळे विद्वान मंडळी, शोकसभा घ्यावी लागेल महाराजांची. झालं, सगळा हॉल भरला. शोकसभा एकेकाने आठवणी सांगायला सुरुवात केली, महाराज असे तसे तसे. झाला थोडा वेळ आणि महाराज येऊन उभे राहिले मागं. महाराज म्हणले अरे बडव्यावर शोकसभा कोणाची करताय? अरे मी गेलोही नाही, आलोय नाही, मी आहे म्हणले. शोकसभा कोणाची करायची म्हणले? काय वाटतं का नाही म्हणले? उठा म्हणले. सगळ्यांना उठवलं आणि म्हणले मी कुठेही गेलो नाही, काय नाही, मी आहे, मला वाटेल तेव्हा येऊन मी उभा राहीन म्हणले. हे लक्षात ठेवा. त्यामुळे अजूनसुद्धा महाराजांचं अस्तित्व आहे. महाराज येऊन उभे राहतात आणि अजून महाराज लोकांची कार्य करतात. हे सत्पुरुष कार्य करतात म्हणजे का, की तुम्ही आध्यात्मिक मार्गाला लागावं. माणसं फक्त प्रश्न सोडवतात, लाईन लावतात. शंकर महाराज तुम्हाला एवढं देईन, माझं हे सुटलं पाहिजे, माझी एवढी तिकीटं लागली पाहिजेत, परंतु अशा यांना ते उलटं काम करतात. त्यामुळे त्याचा उपयोग नाही. महाराजांना कशाची अपेक्षा नाही, निरपेक्ष आहे. ज्यातून सगळं निर्माण झाले त्याला तुम्ही काय देताय? बरोबर बरोबर. ज्यातून निर्माण झाले सगळं त्याला तुम्ही काय देताय? त्यामुळं अनेक लोक त्यांनी निर्माण केलेले, अनेक लोकांना त्यांनी दीक्षा दिल्यात. बरं इथल्याच नाही तर परदेशामधले जे लोक आले, आता ते म्हणायचे यांच्या पुस्तकात सुद्धा आहे डॉक्टरांच्या, की अणुबॉम्ब ज्यांनी पहिला तयार केला तो नाथपंथीय सिद्ध पुरुष होता, तो माझा शिष्य होता. ज्यांनी बॉम्ब टाकला तो माझा शिष्य होता. त्यांनी इथून जाताना एका कलेक्टरला बरोबर घेऊन गेले लंडनला. तिथं त्याला नाथपंथाची दीक्षा दिली आणि मग इकडे त्याला तयार करू. ही अशी सगळी मंडळी, ही अतिशय विशेष मंडळी आहे. काका एक विशेष तुम्ही सांगता ना, त्याच्यामध्ये असं मला रेफरन्स आठवतोय की यांचा चिले महाराजांबरोबर एक वेगळंच काहीतरी बॉन्डिंग होतं. हो. आणि ते मठ आता जे मंदिर दिसतंय
समाधी मंदिर दिसतंय ते ऍक्च्युली चिले महाराजांमुळे. हो, हे सर्व त्या एकामेकाच्या ह्याच्यातले आहेत. आणि ही लिंक आहे. आता डॉक्टर, आता मला जे अनुभवलेत मी स्वतः, ते मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर धनेश्वर हे मी जवळून बघितलेले आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला आमच्या घरी आले तर आमचे बहीण भाऊ येते असायचे. मोठे भाऊ आमचे नामदेवराव म्हणते, आमची शैला म्हणून बहीण आहे, आता 75 वय तिथे, त्याचं 74 आहे. आमची दुसरी बहीण आहे, आम्ही असायचो गप्पा मारायचो त्यांच्याबरोबर. कधी कोणी नसेल तर मी त्यांना बऱ्याच वेळेला चहा करून दिलेला आहे डॉक्टर धनेश्वरांना, चहा प्यायला. किंवा आले तर विचारायचे की बापू आहे का, असले तर गप्पा मारत बसायचे. त्यांच्या गप्पा आम्ही ऐकत बसायचो, त्यातलं आम्हाला कळायचं काहीच नाही. सगळ्या हायर लेवलच्या गप्पा असायच्या बऱ्याच वेळेला. किंवा नसले तर मला विचारायचे कुठे गेला बापू. मग मी सांगितलं बाबा ते कामावर गेले, त्याला गेलेत. की ठीक आहे, त्याला सांग पोस्टमन येऊन गेला, पत्र टाकून गेला, तेवढं त्याला निरोप दे. आणि माझं पिठलं भाताचं जेवण राहिलं तेवढं राहिलं, ते आहे म्हणलं, असं सांगून जायचे ते बऱ्याच वेळेला. आणि त्याप्रमाणे दादा मला बरेच वेळेला लहान असल्यापासून सायकलवर घेऊन जायचे NCLला. ते जिथं राहायचे, त्यांच्या मुलगासुद्धा डॉक्टर तिथं राहायचे, तिथं घेऊन जायचे मला. तिथं 3-3 तास बसायचे ते. म्हणजे काही वेळेला मला काही कळायचं नाही, कंटाळा यायचा बसून. ते म्हणजे आम्हाला बाळकडू तिथपासून मिळालेलं आहे. अच्छा, NCL म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. हो, म्हणजे ते अंदाजे किती इकडनं अराउंड 10.5-11 किलोमीटर पाषाण पाषाण. हो, तिकडं जायचं, तिथं 3-3 तास गप्पा मारायचे, तिथनं यायचे बऱ्याच वेळेला. त्यामुळं अनेक अनुभव त्यांचे. की डॉक्टर धनेश्वर उपळेकर ह्या व्यक्तीसुद्धा त्यांच्याबरोबर होत्या, त्या साध्यासुद्धा नव्हत्या. डॉक्टर धनेश्वरांना ते म्हणले तू माझं शिष्य नाही आहेस, पण तू माझा चांगला मित्र आहे म्हणून नगरचे ते नगरला त्यांना घेऊन गेले. नगरला जे शिवाचं ठिकाण आहे, ज्याला आपण म्हातारदेव म्हणतो, शिवाचं मूळ ठिकाण, की ज्या वेळेला मच्छिंद्रनाथांनी समाधी घ्यायच्या वेळेला सर्वांना बोलवलं होतं, त्यावेळेला शिव स्वतः होते, शिवस्वरूप असते. त्यावेळी त्यांनी सर्वांना तिथं भरवले ती सभा. ते शिव तिथं स्थायिक झालेले आहेत. आणि तिथं स्थायिक होऊन तिथं त्यांना घेऊन गेले होते. तिथं अनेक गुहा आहेत अजूनसुद्धा. ते एका गुहेत घेऊन गेले आणि ते डॉक्टरना म्हणले की इथं गहिनीनाथ प्रत्यक्ष इथं उपासना करायचे. आणि त्यांचे जे शिष्य होते त्यांचे चौथरे इथं आहेत, इथं चौथरे त्यांचे आहेत. आणि त्यातला सिद्ध तू आहेस म्हणून तू गहिनीनाथांचा शिष्य आहेस. अच्छा, म्हणजे ते कनेक्शन जे आधी सांगितलं होतं ते इकडे इथपर्यंत पोचलेलं आहे की हे गहिनीनाथांचं शिष्य आहे. आणि त्याची तुला खून बघायची असेल तर प्रत्येक चौथऱ्यावर बसून बघ. ओके. त्यावेळेला डॉक्टर प्रत्येक चौथऱ्यावर बसून बघितले त्यांनी. मग ज्या वेळेला त्यांना खून पटली त्या ट्रान्समध्ये गेले, तेव्हा ते महाराजांना म्हणले ही माझी ठिकाण आहे. ओके. म्हणजे त्यांचे संबंध डॉक्टरांचे किती जुने होते की 800 वर्षापूर्वी त्यांना घेऊन दिलेलं आहे. हे म्हणजे सगळे हे नाथपंथीय सगळे एकत्र शंकर महाराजांबरोबर आले. शंकर महाराजांबरोबर आले. म्हणजे ते शंकर तो म्हणजे अच्छा मैं कैलाश का रहने वाला है, असं हे असं सगळं घडलेलं. सगळं घडलेलं आहे. कारण मी शिवा अवतार आणि शिवापासूनच सगळी उत्पत्ती आहे. शिवापासून सगळी उत्पत्ती आहे, शिवापासून सगळं जग आहे. त्यामुळे मेन तेच आहेत. त्यामुळे ते वेगळे नाहीत. बरं, कारणापुरते स्वामी त्यांना जी पुढची ही दिली ती स्वामींनी दिली. हो. कारण ज्या वेळेला शंकर महाराज हळूहळू मोठे व्हायला लागले अंतापुरावरनं, त्यांना ज्यांनी सांभाळलं, मोठं केलं, आई वडील, त्यानंतर शंकर महाराज अतिशय शांततेत नव्हते. त्यावेळी जंगल होतं, तीर कामटा घेऊन जायचे आणि तीर कामटा घेऊन एका हरणाच्या मागं लागले. हरणाच्या मागं लागल्यावर जाता तर जंगलात गेले. त्यावेळेला त्या चंद्रभागेच्या तिथं एक धष्टपुष्ट माणूस भेटला त्यांना, आणि पैलवान, आणि तो उंचापुरा चांगला माणूस देखला, आणि भेटला आणि त्या हरणाला धरलं त्यांनी. आणि असं धरून कवळलं तर यांनी बाण सोडला. बाण सोडलं. ते म्हणले अरे मुका प्राणी, त्याला मारू नकोस, तू काय केलंस, मग काय शिकलास म्हटले. ते बाण त्यांच्यावर सुद्धा त्यांनी मारला. तो बाण गेला साईडनी. महाराज त्याच स्वामींना काय होणार, ते म्हणले ये जवळ म्हणले. त्या हरणाला सोडलं, यांना जवळ घेतलं आणि जवळ घेऊन त्यांच्यावर प्रक्रिया पूर्ण केली स्वामींनी. आणि तिथून डायरेक्ट जे नेलं ते हिमालयात, शंकर महाराजांना. आणि हिमालयात त्यांची सर्व उपासना झालेली आहे. जे आपण म्हणतो
की ते बोलायचे असे तसे, तर जिभेवर शिवलिंग देऊन उपासना केलेली आहे. ही महाराजांची उपासना आणि तिथून मग ते सारखे आलेले. त्यामुळे मेन त्यांचं जे वास्तव्य आहे ते कैलास, गिरनार ही वास्तव्य त्यांची आवडीची आहेत. अजूनसुद्धा ते सांगायचे 4थ्या टप्प्यात मी असतो आणि तिथं म्हणले जी गुहा आहे तिथं कोणीही जाऊ शकत नाही. तिथं पहाटे स्वतः दत्तगुरू तिथं आतमध्ये असतात, प्रकाश असतो. तिथं भैरवशक्ती बाहेर असते, ती आतमध्ये कोणाला सोडत नाही. सर्व नाथ लोक दर्शनाला तिथं येतात आणि तिथं एकत्र जमतात. अजूनसुद्धा क्रिया चालू आहेत. कारण स्वतः ज्ञानाजी म्हणजे बापू हे रोज पहाटे गिरनारला जायचे दर्शनाला. त्यांचं शरीर भैरवशक्ती सांभाळायची. एकदा भैरवशक्ती नव्हती त्यावेळी त्यांचं शरीर पूर्ण गार पडलं होतं आणि आम्ही त्यांची सगळी व्यवस्था आमच्या त्यावेळच्या लोकांनी वाड्यातल्या, मेंदळ वाड्यातल्या आणि मातोश्री आमच्या रडायला सुरुवात केली की झालं गेले म्हणून. परंतु त्यावेळचे त्यांचे मित्र होते बरोबरचे की वयाच्या 12 वर्षापासून बापूंच्या बरोबर, आमच्या वडिलांच्या बरोबर सोनवळकर म्हणून होते, गुंडानाथ सोनवळकर हे पहिल्यापासून बरोबर होते. दत्तोबा हुले हे पहिल्यापासून होते. त्यांनी महाराजांची कशी कशी हे होत गेली ती बरोबरनी बघितलेली आहे आणि त्यांनासुद्धा नाथांची दर्शनं ही महाराजांनी घडवलीत. प्रत्यक्ष नाथ त्यांच्याशी बोलायचे आणि त्यावेळेला सूक्ष्म स्वरूपात त्यांनासुद्धा घेऊन गेले होते. त्यावेळेला ते भैरवशक्तीने त्यांना आत घेतलं नाही, लाथेने धुडकावलं की अजून तुझं शरीर शुद्ध नाही आहे म्हणून. आणि ज्ञाननाथजी आत गेले. खाली आले तर रक्ताच्या उलट्या व्हायला लागल्या त्या सोनवळकरांना. मग सगळे घाबरले. ते म्हणले की घाबरू नकोस, बरं होईल बरोबर. मग ते झाले बरे. त्याप्रमाणे त्यांना सगळी माहिती होती म्हणून लोक खाली जमती. महाराज गेले म्हणून सगळे आले. आमचे डॉक्टर JT घैसास त्यांच्याकडे महाराज होते काही दिवस, ते आले. ते म्हणले नाडी लागत नाही पण हे व्यक्तिमत्व वेगळं आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर मी थांबतो म्हणले. शेजारी हिरगोडे म्हणे होते, त्यांनी चोळलं, त्यांना सगळं केलं. त्यावेळेला खडकीला सर्व्हिसला होते सोनवळकर. ते खाली आले डब्बा घेऊन आपला प्रातर्विधीसाठी आले त्या आणि हातात विडी. उतरले खाली, गर्दी पाहिली. म्हणले काय झालं? म्हणले नाथजी गेले. अरे काय मूर्ख आहात का म्हणले, नाथजी जातीलच कशी आणि मला सांगितल्याशिवाय ते जाणारच नाही. हा विश्वास शिष्यांचा. खाली आले, बघितलं त्यांनी हात लावून. ते म्हणले मनोर रडू नकोस, मूर्ख आहेस तू. ते गिरनारला गेलेत. त्यांची शरीराला तर कोणी नाही आहे सांभाळायला, गप राहा म्हणले, काही करू नका त्यांना करू. आणि 5 मिनिटात पुन्हा ते जागेवर आले. हे आमचे अनुभव आहेत. महाराजांचा काय परप्रवेश स्वतः महाराज असताना व्हायचा. समोर महाराज बसलेले असायचे काय प्रवेश. त्यामुळे कोणी जरी म्हटलं आम्हाला की हे महाराज आहेत, आम्ही त्या खुणेशिवाय मान्य करत नाही. नाही तर कोणी उठेल महाराज अंगात आले म्हणेल. पण त्याचा उलटा दणका जर तुम्ही त्यांची नक्कल केली तर त्याचा दणका काही दिवसांनी त्यांना बसतो. काका त्याच्यावरतीच यायचं आहे की असे खूप जण आहेत की ज्यांना यांचा शंकर महाराजांचा खरंच त्यांनी शंकर गीता मुखोद्गत आहे त्या लोकांना. त्यांचं हे म्हणणं होतं की शंकर महाराज असे आहेत, ते शंकरासारखे आहेत, पावणार तर लवकर पाळणार, पण तुम्ही त्यांची चेष्टा केली किंवा तुम्ही त्यांचा मूर्ख बनवायचा प्रयत्न केला, तुमची पूर्ण बँड वाजून सोडणार. अनेक ट्रस्टमधल्या लोकांना सुद्धा मी विनंती करतो, पहिली केलेली ना आत्ताही करतो, की तिथं काही गडबड करू नका, तिथं राजकारण आणू नका. बऱ्याच लोकांना त्यांनी उडवलेलं आहे. तुम्ही खूप चांगलं तिथं करताय, खूप व्यवस्था केली. आत्तापर्यंत तिथले जे नवीन बिल्डिंग उभ्या राहिल्या ते सुद्धा महाराजांनीच पूजाविधी केला, योगी ज्ञाननाथजींनी त्यांच्या हातनंच केला. अष्टमीला महाराजांनी समाधी ठेवल्यापासून डॉक्टर धनेश्वर, ताईसाहेब मेंदळे, उपळेकर, बागोबा यांची प्रवचनं तिथं व्हायची. दर अष्टमीला शेवटपर्यंत महाराज प्रवचन करायचे तिथं. परंतु महाराजांनी कुठेही व्यवहार आणला नाही. मला सांगून ठेवलं कुठल्याही ट्रस्टवर जायचं नाही आहे. ट्रस्ट आणि त्रस्त नको. जाऊन नमस्कार करून ये.
महाराज इथं सुद्धा आहेत. त्यामुळे कोणी जरी मला म्हणलं की हे महाराज इथे येतात, त्या खोडीशिवाय मी मान्य करत नाही. कारण आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे, त्यांच्या परीक्षा महाराजांनी घेतलेल्या आहेत, उघड केलेला आहे. त्यामुळे त्यांची टिंगल मस्करी करू नये आणि कुठल्याही संत सत्पुरुषाच्या नकला करू नयेत. माझं माझं काका हे माझं एकच म्हणणं असतं, हे आता कमेंट्स कित्येकदा येतात की जे हे असे सत्पुरुष जे खरंच म्हणजे असे त्यांना काही पडली नसते, त्यांनी काय अंगावरती काय घातलेलं आहे, कसं घातलेलं आहे, हातात काय आहे, पण लोकांना म्हणतात हा थोडी सत्पुरुष असू शकतो. सत्पुरुष असेच असतात का? इश्यू कसा होतो की तुम्हाला विश्वास नाही म्हणून तुम्ही जगाला बोंबलत फिरू नका की तो मला हे असे थोडी असतात. जेव्हा तुम्ही स्वतः प्रचिती घेणार तेव्हा तुम्हाला रिअलाइज होणार की बाबा हे व्यक्ती हे बाह्य सगळं आहे, पाठीमागे काहीतरी वेगळंच चाललंय. याच्यावर मी एक उदाहरण देतो, ओके. थोडं वेगळं वाटेल. हां. की बरीचशी लोक देव न मानणारी आहेत, पण ऍक्च्युली ती मानणारी आहेत. अच्छा. कारण ते अंधश्रद्धाच्या नावाखाली तुम्ही अंधश्रद्धा पुढे करू नका ह्या संत सत्पुरुषांनी आतापर्यंत देव आहे म्हणून सांगितलं, हो म्हणजे आपल्याला मान्य करायला पाहिजे. हो लोक म्हणतात आम्हाला कुठे दिसलंय तेव्हा, पण तुम्ही त्या ओढीने कधी पाहिलं का? बरोबर. तुम्ही नैवेद्य दाखवता तो देवाने खावा म्हणून कधी बोललात का? तुम्ही एक तर नैवेद्य म्हणून चक्कोड पेढी एवढीशी वाटी भरून देता, तुम्ही स्वतः 3-3 पोळ्या खाता, 2-2 वाट्या बासुंदी ओढता, मग देवाला इच्छा होत नाही का? देवाला कधी म्हणता का देवालाच कंटाळा आला असेल, जरा कांद्याची भजी घेऊन जाऊ, विचार करता का? मग नाही करत. देवाला कंटाळा येत नाही का? मग तसं का करत नाही तुम्ही? म्हणजे देवाकडे तुम्ही फक्त एक आपले प्रश्नोत्तर सोडवणार बरोबर किंवा हे म्हणतात, आणि देव का तुम्ही नाही म्हणत आहात? की मला एक सांगा, 9 महिने तुम्ही आईच्या पोटात असता, तुम्हाला वडील माहीत असतो नाही. मग बाहेर आल्यावर तुम्हाला कळल्यावर आई पहिलं बोट कोणाला 6-7 दाखवतो? महिने जातात कमीत कमी की हे आपले वडील 4 महिने जातात. हो कारण 3 महिने ते देवावस्थेत असतात, हां. मागच्या याला कनेक्टिंग असतात. हो म्हणून लहानपणी पोर हसतं रडतं, कारण कनेक्टिंग मागं असतं त्याचं. आणि आपलं सुद्धा मोठे झालो तरी कनेक्टिंग मागं असतं, कारण स्वप्नात आपल्याला न दिसलेल्या गोष्टी आपण पाहत असतो. नको ती माणसं दिसतात की कधी पाहिली नाही, ती ठिकाणं दिसतात. याचं कारण कनेक्टिंग मागं असतं अच्छा. आणि त्याचे कळतं. मग ज्याप्रमाणे 4 महिने समजायला लागल्यावर आई म्हणते की हा बाबा, हा तुझा वडील, मग तुम्ही विश्वास ठेवता ना की हा आपला वडील. बरोबर. जर आईने दुसरीकडे बोट दाखवलं तर म्हणजे आईवर विश्वास ठेवता ना तुम्ही. मग तसं देव आहे हे संत सांगतात, तर संतावर तुम्ही विश्वास का ठेवत नाही? आणि हे जे काका ना याच्यामध्ये कसं होतं की हे एक्सपेक्ट करतात की आम्हाला दृष्टांत व्हायला पाहिजे. अरे तुमची काही साधना नाहीये, तुमचं काही याच्यामध्ये तुम्ही उतरला नाहीये, आणि तुम्हाला हवं की सगळं संत समोर उभे राहून त्यांनी सांगावं की बाबा मी आहे हा ग्रस्त. आणि मजा म्हणजे काका की अशी लोक यांच्या समोर जरी आली त्यांना कळत नाही. त्याकरता एक उदाहरण मी देतो ओके. की ज्या वेळेला नामदेव महाराज आणि नामदेव महाराजच्या हातनं विठ्ठल जेवायचे, पांडुरंग स्वतः जेवण जेवायचे, सगळ्या याला माहिती. नामदेवाची ते बोलायचे विठ्ठल. त्यानंतर नामदेव महाराजांचा अहंकार झाला की देव माझ्याशी बोलतात, देव माझ्या हातनं जेवतात. कारण अध्यात्मात शिरलं की लोकांना अहंकार निर्माण होतो. जी गोष्ट जायला पाहिजे ती निर्माण होते की मी काहीतरी विशेष आहे, मी काहीतरी करतो, हा सात्विक अहंकार निर्माण होतो आणि त्याच्यामुळे संसार बिघडतो. कारण बरेच लोक माझ्या इथं येणार आहेत, त्यांची मुलं सांगतात किंवा जे काही करत नव्हते ते बरे होते हो, पण आता इकडे यायला लागल्यामुळे आम्हाला टी व्ही लावून देत नाहीत, आमच्यावर फिरायला येत नाहीत, हॉटेलिंग आमच्यावर येत नाहीत. हे म्हणले बदलले, म्हणले आमचे वडील म्हणून वाटत नाहीत. तर असं काही करूच नाही ना की नॉर्मल जीवन जगावं.
की तिकडे गेलं तिकडे इकडं आलं पाणी तेरा रंग कसा मेलावे जायचा। आमचे वडील PMTत होते ड्रायव्हर। PMTची गाडी चालवून आले की बसायचे की प्रवचन चालू, कुठे वाचन केलं हे केलं। म्हटलं तुम्हाला दादा कसं जमतं? ते म्हणले वरनं पिन लागली की संपलं, तेवढंच पाहिजे म्हणले। आमच्यावर सिनेमा द्यायचे, मी शोले बिले पिक्चर आम्ही सगळे बरोबर पाहिले वडिलांनी मी, पण तिकडनं आले की वेगळं, त्याच्यात ते अध्यात्म बघायचे। बॉबी पिक्चर दोघांनी पाहिला आम्ही, म्हणलं तुम्हाला आवडला? ते म्हणले त्यातलं अध्यात्म घे ना, बाकीचं कशाला बघतो? जेवढं पाहिजे तेवढंच उचलायचं। त्याप्रमाणे लोकांनी सुद्धा अध्यात्माशिवाय नॉर्मल राहावं, कुठं करावं वाईट नाही। कारण बुक्का लावणं किंवा हे लावणं त्याच्यामुळे तुमच्या मनावर कुठतरी ताबा राहतो, म्हणून लावायचं। गळ्यात माळ ताबा राहतो म्हणून लावायचं, नाही तर कशाचीच गरज नाही आहे तुम्हाला। बाहेर पडलं तर कळता कामा नाही की हा आहे एवढा म्हणून। जसं इन्स्पेक्टरने कपडे घातले तर ओळखतो, पण नसली तरी आपण ओळखतो ना त्याच्या चालीवरनं राहणीमानावरनं। तशी माणसं ओळखू येतात आपली कारण त्यांच्या भोवतीची वलय ही वेगळी वेगळी असतात। म्हणून रस्त्याने काही वेळेला आपण जातो तेव्हा ओळख नसली तरी हसतो, त्याच्या आपल्या व्यवस्थ जमतात। पण काही वेळेला कारण नसताना काही विचाराचा संबंध नसतो, असं वाटतं मुस्काड फोडावं। आणि काका तेच आहे ना, या साधनेमध्ये जी लोक असतात ना, जेव्हा रस्त्याने जातात, जर तुम्हाला तशी नजर असेल ना, तुम्हाला जाणवतं की आपल्या आजूबाजूने कोणतरी जातं गेलाय, पण तो कपडे साधे असतात, म्हणजे भगवे कपडे, हातामध्ये माळा काही वगैरे गरज काही नाही, काही नाही, काही गरज नाही, सिंपल। त्याप्रमाणे नामदेव महाराजांचा झाला अहंकार अच्छा, की देव माझ्या हातनं जेवतात। आता देव म्हणले याचा अहंकार मोडला पाहिजे, त्याशिवाय कच्चं मडकं म्हणून पहिलंच खेचरांकडे पाठवलं होतं, तरी याला अहंकार झालाय म्हणले खेचायला पाहिजे। म्हणून शेवटी ते म्हणले याची परीक्षा घेऊ, रुक्मिणीला सांगितलं परीक्षा घेऊ याची आपण। म्हणून त्यांचं कीर्तन होतं, मोठ्या ग्राउंडवर कीर्तन होतं, त्यांचे भक्तगण सगळे होते आणि भक्तगणांनी ठरवलं कीर्तन आज आहे। मांडव विंडव टाकला मोठं आणि नामदेव महाराज येणार होते, संध्याकाळची वेळ। त्याच्या आधी 2 मॉबिडियनच्या रूपात कसाई तिथे येऊन बसले आणि बरोबर बकऱ्या बिकऱ्या कोंबड्या सगळे घेऊन बसले आणि ते ठोकत होते। ते पाहिल्यावर त्यांचे भक्त म्हणले अरे नामदेव महाराजांचं प्रवचन आहे, तू हे काय करतोय इथं, काय घेऊन बसला म्हणले, प्रवचन महाराज येतील। ते म्हणले येऊ दे, माझा धंदा मी करतोय, मी खाटी आहे, मी माझा धंदा करतोय, नामदेव महाराजांचं कीर्तन करू दे म्हणले, त्यानं काय करायचं। झाली वादावादी, नामदेव महाराज आले। नामदेव महाराज आल्यावर सुरुवात झाली, ते म्हणले काय झालं काय नाही म्हणले आपलं कीर्तन इथं आणि हा खाटीक आलाय म्हणले इथं। मग नामदेव महाराजही चिडले, त्यांनी पार त्याची गचंडी बिचंडी धरली आणि मारायला सुरुवात करणार, तेवढं तो म्हणला विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर तिथं प्रगत झाले आणि म्हणले तुझी हीच परीक्षा मी घेत होतो की मी खाटक्याच्या रूपात तुम्हाला ओळखलंस का? नाही ओळखलं। शेवटपर्यंत आपण या लोकांना ओळखू शकत नाही। म्हणून महाराज हे फक्त माझेच आहेत असं म्हणून चालणार नाही, महाराज हे सगळ्यांचे आहेत। मला आपल्याला येतात ते काही थोडे बोटावर मोजणे इतके अनुभव येतात किंवा माणसं भेटतात, पण महाराज हे सगळ्यांचे आहेत, सगळ्या जगात महाराज आहेत। माझ्याकडे बाहेरच्या देशातून सुद्धा लोक येतात की महाराजांचे अनुभव आम्हाला तिथं आलेले, महाराजांनी तिथं वाचवलंय। परंतु आपण त्या अहंकारात धरतो की महाराज फक्त माझेच आहेत, माझ्याशिवाय कोणाचे नाही आहेत। प्रेम आहे, त्यांचं प्रेम सगळ्यांवर आहे, परंतु एकटं धरून बसू नये। त्यामुळे ह्या गोष्टी घेणं, तुम्हाला महाराज हे देवदेवतांना मानायचे, पूजाविधी मानायचे। त्यांनी शिवपूजा सांगितलेली आहे, ते म्हणायचे शिवलिंग शिवपूजा करायची असे आमच्या घराण्यात सांगितले की वारुळाची माती, चिता, भस्म, पारा हे घेऊन म्हणले शिवलिंग तयार करावं। श्रावणात तर सोमवारी करावंच, पण इतर सोमवारी केलं तरी चालू शकतं। शिवलिंग तयार करावं, भस्म टाकावं, पारा फिरवावं आणि आपले जे मंत्र आहेत प्राणप्रतिष्ठा मंत्र त्यांनी म्हणून ते करावं आणि मग सगळी आरती पूजा करून मग ते शिवलिंग
पाण्यामध्ये विसर्जित करावं. ते काय म्हणायचे की बरेचसे अध्यात्मात शिरले की पूजाविधी सोडतात, की आता पण पूजा काय करायची, या घरातल्या बायका ते पूजा करतील, देव आहेत टाक आहेत त्याची पूजा करतील. पण ती पूजा आपण सुद्धा करायला पाहिजे. स्वतः ज्ञाननाथजी शरीर ठेवेपर्यंत शिव अंबिका गणपती याची पूजा करायची अजून आमच्या इथं आहे. कारण ते म्हणायचे की ह्या वस्तू आपण चार्ज करतो, आपण अभिषेक घालतो, हाताने चोळतो. आपण हात जर चोळले तर उष्णता निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते. तसे आपण त्याला सुद्धा ऊर्जा निर्माण करतो आणि ऊर्जा निर्माण करून त्यात तत्व निर्माण करतो आणि ते तत्व आपण चार्ज झालेलं पुन्हा आपल्या अंगात घेतो. आपणच मुलाला जन्म देतो, आपल्याच याला सांगतात. त्याप्रमाणे आपणच पूजाविधी करून चार्ज केलं पाहिजे. त्याप्रमाणे पूजाविधीला सुद्धा ते महत्त्व द्यायचे. ते म्हणायचे पूर्वीचे जे संत सत्पुरुष किंवा जे ऋषीमुनी आहेत हे त्यांनी पूजाविधी निसर्गाप्रमाणे लावून दिलेले आहेत. चैत्रापासून जे आपलं सुरू होतं तेव्हापासूनचे पूजाविधी लावून दिलेले. पहिलं आता आपलं हवन असतं, की हवन काय करतो, पहिलं आपण वर्षभरात जी आपल्याकडनं पापं घडलेली आहेत, की कुठं मुंगी मरते बोलण्यात पाप होतं, आपलं बघण्यात पाप होतं, सगळ्यात पाप होतं. आपण लोकांना तोडून बोलतो, ते सुद्धा पापच आहे. हे आपण यज्ञात जाळावं. दरवर्षी जेवढं कमी करता येईल तेवढं करावं. त्याकरता आपण संक्रांतीचं हवन करतो. पहिलं गुढी उभारतो, आपण ध्वज निर्माण करतो की आयुष्यात सुद्धा गुढी उभारा, पुढं जा, तुम्ही भजा ओ भजा विठ्ठला भजा, वैकुंठी लाविली ध्वजा नाथ पंथाची, की तुम्ही ते करा. त्यानंतर पुन्हा तुमची आषाढापासून सुरुवात होते. आषाढापासून पहिल्यांदा आपण श्रावण महिन्यात पूजा करतो, वृक्षपूजा करतो, सूर्यपूजा करतो, वायुपूजा करतो. म्हणजे पंचतत्वाच्या आपण उपासक त्याची पूजा करतो आपण. आणि ही सगळी पंचतत्व मूर्तीत उतरवलेली आहेत. म्हणून मूर्तीपूजा ही द्रविडांनी आणली, ती महत्त्वाची आहे. त्यामुळे ते सुद्धा करणं गरजेचं आहे. हे त्याच्यात उतरवलेलं आहे त्यांनी, त्यामुळे त्याही महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे जर आपण बघितली तर शिवपूजा आहे, शिवा आपण पूजा करतो. त्यानंतर पुन्हा आपोआप गणपती पूजा आहे, म्हणजे ते सुद्धा लावून दे, पहिले शिव मग गणपती पूजा आहे. गणपती आपण जर विचार केला तर हे शरीर काय आहे, ओंकार आहे. जर तुम्ही ओम असा लिहितो आपण, हा जो ओम तुम्ही असा उलटा केलात ओम अशा पद्धतीत, तर काय होतं, ही कुंडलिनी होते, हा वरचा भाग, हा खालचा भाग होतो, हा वरचा भाग होतो. म्हणजे ओंकार इथं प्रण आहे. मग ती पूजा गणपतीची आपण केली पाहिजे. गणपती प्राणप्रतिष्ठा करून उत्तर पूजा पुन्हा करून ते आपल्या तत्व घेतलं पाहिजे. त्याकरता गणपती पूजा महत्त्वाची. त्याच्यानंतर नवरात्र येतं. नवरात्र हे अतिशय महत्त्वाचं आहे. शक्तिपूजा आहे. आता बरेचसे लोक म्हणतात हे बायकांचं आहे, आपला काय संबंध आहे, नवरात्र बायकांचं असतं, आपलं नाही. पण का रे बाबा, तुझ्या शरीरामध्ये शिवशक्ती नाही आहे? शिवशक्ती तुझ्याही शरीरात आहे. तुझी सिद्ध शक्ती, तू विचारताना काय विचारतो, तब्येत कशी आहे, प्रकृती कशी आहे, म्हणजे तुझ्यामध्ये शक्ती आहे, शक्ती कार्य करते, शिव पण आहे, म्हण तू जागा आहेस. मग तेच तुम्ही त्याच्यात उतरायचं. आपण घटस्थापना करतो त्यावेळेला खाली आपण पत्रावर ठेवतो की हे विश्व आहे. काळी माती ठेवतो परडीमध्ये, परडी घेतो, हे शरीर आहे, परडीमध्ये काळी माती घेतो, कारण ही आपली माती आहे. शेवटी जाळल्यावर काय राहील, माती, हे मातीचं बनलेलं आहे. त्याप्रमाणे ती माती आहे, त्या मातीवर आपण घट ठेवतो की हा सगळा आतला घट आहे. त्या घटामध्ये आपण काही वस्तू ठेवतो, पाणी ठेवतो, जलतत्व ठेवतो, काही जे त्यांनी आता महाराजांनी सांगितल्यात त्या वस्तू ठेवतो. त्याच्यावर आपण मुख्य आपला श्रीफळ ठेवतो, नवद्वार आपले, त्याचे खूण आपण नव पानं लावतो. पुन्हा त्याच्यात आपण बीजारोपण करतो सगळ्या धान्यांचं. आणि जशी आपण उपासना करू त्यावेळेला ते बीज आपोआप वर येतं.
त्या आपल्या उपासनेतून, त्या शक्तीतून वर येतं. आणि शक्तीतून वरून त्याच्यावरनं तुम्ही हात फिरवला तर तो आनंद तुम्हाला वेगळा मिळतो. म्हणजे ते घट स्थापना हे एक शक्ती केंद्र आहे, ते आपलं प्रतीक आहे. म्हणून घटस्थापनेला महत्व आहे. ही शक्तीपूजा आहे. म्हणून लोक नवरात्र बसलं की 9 दिवस जे ही देवी ती देवी ती देवी ती देवी करत हिंडतात, ते खरं हिंडू नये. इतर वेळेला जावं, देवीची पूजा करावी, बसावं. परंतु या वेळेला आपण आपल्या घरात घटस्थापना करून पूर्ण नवरात्र करावं, त्याला महत्व आहे. अंगात येणं बिणं हे प्रकार वेगळे आहेत. कारण अंगात येणं ही सुद्धा ताकद पाहिजे. तुमची शरीर तेवढं शुद्ध पाहिजे. आपण फक्त काय होतं की चौघडा वाजला किंवा गणपती वाजलं की आपल्याला नाचावं असं वाटतं. आपण भाव अवस्थेत जातो. त्याप्रमाणे भाव अवस्थेत जाऊन आपण नाचायला लागतो. काही वेळेला तुमचे कनेक्टिंग असेल, त्या शक्ती भुरगुटीमध्ये टच करतात आणि तुम्ही तुमचा विसर पाहून त्या शक्ती, जसा सूर्य घरामध्ये किरण सोडतो तशी ती शक्ती स्वतः येत नाही, तिचं किरण आपल्या देहामध्ये येतं आणि ते आपल्याला उत्तेजित करतं. पण ज्या वेळेला या शक्ती आपल्या अंगात येतात त्यावेळेला आपलं चाल चलन राहणीमान हे सगळं बदलतं. आपल्या याच्यात द्वेष राहत नाही, मोह राहत नाही, मत्सर राहत नाही. नाहीतर बरेचसे लोक करतात, देवाचं करतात, मी कोणावर टिंगल करत नाही, मस्करी करत नाही, पण दाड्या बिड्या वाढवतात, करतात, कुठं सूर्याकडे बघत बसतात, काय काय उद्योग करतात. परंतु काय गरज आहे करायची? नॉर्मल राहून आपल्याला करता येतं. नॉर्मल राहून उपासना करावी आणि ती उपासनाच महाराजांना गरजेची आहे. महाराज मार्गदर्शन करतात. अहो बरेचसे साधक येतात माझ्याकडं की गुरु गेलाय, पण गुरुनी काय दिलं हेच माहीत नाही. गुरुनी काय दिलं हेच माहीत नाही, गुरु कुठे हे माहीत नाही. मग गुरु तुम्ही काय केला? गुरुनी तुम्हाला धरलं पाहिजे, तुम्ही गुरुला धरलं पाहिजे. आपण फक्त टॅक्स देतो. तसं गुरुपौर्णिमेला गुरुच्या पुढे जमलं तर काय 400-500 रुपये ठेवतो, नारळ ठेवतो, नमस्कार करतो, पुन्हा पुढच्या वर्षी येऊ. तू फक्त प्रश्न सोडवा आमचे. काही उपयोग नाही. परमार्थ आपल्याला कळला नाही आणि कळत नाही. तुम्ही देवाशी मैत्री हे मित्र म्हणून करा, 100% देव तुम्हाला भेटेल. हेच मी काका ऑब्झर्व केलेलं ना, की असे मी देव माझा तर नंतर आलं, याच्या आधी अनेक वर्ष म्हणजे माझ्या लहानपणापासून बघत आलो ना, नॉर्मल राहणारी लोक, पण जेव्हा ते साधनेला बसतात किंवा त्यांची जेव्हा बैठक बसते तेव्हा रिअलाइज होतं, अरे बापरे, हा असा आहे. असं आहे. आणखीन याच्यामध्ये काय ऑब्झर्व केलं दुसरं, की जेव्हा ही लोक आपलं बाह्य रूप पूर्ण कॅमोफ्लाज्ड असतं, काही समजू देत नाही लोकांना, बाहेरच्या लोकांना. फक्त जी लोक त्यांच्या जवळची आहे, एक मी काका याच्यामध्ये आणखीन जोडायचं बोलतो, की जेव्हा तुम्ही गुरु करताना तुम्ही त्या गुरुमध्ये आपला वेळ इन्व्हेस्ट करायला पाहिजे. अहो बरीच मंडळी अशी येतात आणि जर त्यांनी सांगितलं की आज तू इथं ये, माझ्यासाठी 2 तास काढ, आलो असतो दादा, पण काय मुलीला सोडायचं आहे, त्यामुळं जरा अडचण आहे, त्यामुळं उद्या बघतो. गुरु म्हणलं, मर बाबा, तुझी तू मुलगी सोडून कर. इन्व्हेस्टच केलं नाही तर रिटर्न कसले भेटणार आहे? नाही भेटणं. त्यावेळेला एकनाथ महाराजांची गोष्ट आहे. एकनाथ महाराजांनी ज्या वेळेला देह ठेवला 68 वयाच्या वेळेला, त्यावेळेला देह ठेवल्यावर त्यांची यात्रा निघाली. यात्रा निघाल, त्यांच्याकडं येणारी शिष्या होती त्यांची, ती मागं होती त्यांच्या, आणि तिचं मध्ये घर लागलं. घर लागल्यावर तिची मुलगी पहिल्यांदाच लग्न होऊन माहेरी आली आणि ती सासरी निघाली होती. सासरी निघाली असताना ती नेमकी बाहेर यायला आणि महाराजांची तिथं जायला
एक वेळ आली. तिच्या मनात आलं की माझी लेक पहिल्यांदाच सासरी चालली आणि महाराजांची अंत्ययात्रा तिला आडवी. असं मनात आल्यावर महाराज तेरडीवर उठून बसले. महाराज तेरडीवर उठून बसले. सगळ्यांनी खाली ठेवलं. म्हणले काय? नाही म्हणले तिला पहिलं सासरी जाऊ दे, मग आपण देह ठेवू. एवढं शिष्याबद्दलचं प्रेम निर्माण व्हावं लागतं. माहेरी गेली. मग काही दिवसांनी आता ब्रह्मवृंद होता सगळा तिथं. ते म्हणले नियमाने तुम्ही गेलेला आहात, सगळ्या क्रिया झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्ही आमच्यात राहू शकत नाही. कट्टर मंडळी सगळी, की जिथं माऊलीला सोडलं नाही तर यांना काय सोडणार आहे. बरोबर. त्यामुळे ते म्हणले तुम्हाला देह ठेवावा लागेल, काय जातं. ते म्हणले माझं तो टाईम आला की देह मी ठेवणार. मग काही दिवसांनी त्यांनी त्यांच्या मुलाला सांगितलं की मी गोदावरीमध्ये देह सोडतोय. गोदावरीमध्ये ते अर्ध्या पाण्यात तिथपर्यंत गेले आणि देह त्यांनी मागं सोडला. मग मुलांनी धरला. मग ते म्हणले होते की जिथं माझा देह तू दहन करशील तिथं पिंपळाची पानं येते, झाड येईल, तिथं माझ्या पादुका स्थापन कर. मग त्यांनी हे केल्यावर तिथं दहन केल्यानंतर पिंपळाची तिथं रोप आलं, तिथं पादुका स्थापन केल्या आत्ता आहेत. आणि तिथनं गोदावरी कायम आत्ता येते. पादुकांच्या याच्यावर पाणी असतं, गोदावरी भेटायला येते. म्हणजे हे गुरु शिष्याचं प्रेम पाहिजे आणि विश्वास पाहिजे. अंतकाळी त्याचं संकटाच्या वेळी हरी त्या सांभाळी अंतर पाहिजे, हरिपाठातलं म्हणतो आपण. पण एखादी घटना घडली पण म्हणतो का आपण की नाही ते वाचवतील, बघून घेतील. आपण गुरु असतील तर गुरु म्हणते अरे बस बाबा तू मला बघू दे पहिलं ते. कारण विश्वास नाही आपला. आणि अध्यात्मात विश्वास हा खूप महत्वाचा आहे. तरच देव भेटतो. आणि देवापेक्षा सुद्धा संत भेटावे. गुरु भरपूर भेटतात, जन्मापासून गुरु भेटतात आपल्याला भरपूर. मार्ग दाखवणारे आणि मार्ग लावणारे दोन्ही भेटतात. पण आयुष्यामध्ये सद्गुरू भेटणं खूप महत्वाचं आहे. आणि सद्गुरू हा तुमचं सगळं जीवन पलटी करतो, तुम्हाला अंधेरातून उजेड दाखवतो. आणि तो खरा सद्गुरू. त्यामुळे गुरु करतानाच म्हणून आमच्या नाथपंथात म्हणतात पाणी पिणं छान के, गुरु करना पहचान के. आमच्या पाणी इथं पिणं छान के, गुरु करना पहचान के. की गुरु सुद्धा नीट बघून करा. उगाच करायचं म्हणून गुरु करायचं नाही, पैशावरचा गुरु नाही. आपल्या याच्यात गुरुचरित्रात सांगितले गुरु कसा असो आणि शिष्य कसा हवे. की गुरुनी पाहू नये शिष्याची प्रॉपर्टी किती आहे, गाड्या फोर व्हीलर किती आहेत, सोनं नाणं किती आहे, म्हणजे जमीन मागून घ्यायला त्याच्याकडनं. आणि शिष्यानी बघू नये गुरुची प्रॉपर्टी आहे का, पुढे आपल्याला ढाय टाकता येईल त्याच्यावर, हक्क सांगता येईल. असे शिष्य गुरु असू नये. मी ना आता हल्लीच असं ऐकलं की गुरूंना आता आता जे गुरु होऊन गेलेत हल्लीचे, त्यांना खूप एवढा मोठा टेन्शन आहे की आपल्याला आपण उत्तराधिकारी कोण नेमायचा. कारण तो जो जो तयार बसलेला आहे तो प्रॉपर्टी डीलर आहे. त्यामुळे उपयोगच नाही. त्यामुळे मी तर म्हणतो की तुम्ही पाण्याचे नळ बऱ्याच ठिकाणी असावेत, लोकांना पाणी मिळावं, परंतु ते नळापुरतंच असावं. त्याचा हौद करून ठेवू नये. ज्याला ताण लागेल तो सोडेल आणि पी. आता काय झालंय, मठ आणि मंदिरं भरपूर झालीत आणि बहुतेक मठ मंदिरं ही सगळ्या मंत्र्यांची नगरसेवकांची आहेत की कधी पाया पडत नाहीत, परंतु मोठेपणाला पैसा करता मात्र तिथं जातात ओपन करायला. असे नको आहेत. तिथं आपलं अध्यात्म चाललं पाहिजे. म्हणून नाथपंथामध्ये एक गुरु एक परंपरा आहे. ओके. एक गुरु एक परंपरा आहे. ती परंपरा टिकते. मुलं 10 झाली तर घर जाळून टाकतात, पण एक मुलगा असेल तर तुमचं नाव काढतो. तसं शिष्य सुद्धा अनेक झाले की महाराजासकट मठ जाळून टाकतात, वाट लावतात, महाराजाला बट्टा लावतात. अर्थात महाराजापर्यंत बट्टा कधी जात नाही, ते बरोबर उडून लावतात. परंतु असे शिष्य उपयोगाचे नाहीत. त्यापेक्षा
तुम्ही एकच निर्माण करा जागा, 1-2 जागा, की तिथं तुमचं अध्यात्म चाललं पाहिजे आणि तिथं अध्यात्मच चाललं पाहिजे. बाकी इतर गोष्टी चालता कामा नये. पैशाची गरज आहे. पैशाशिवाय काही गोष्टी लोक मला म्हणतात, अहो मठ चालवायचे आम्हाला, असं केलं तर कसं चालेल? गरज नाही. गजानन महाराजांचे यांचे मठ चालतात, कुठं मागायला जातात का? लोक आणून देतात. आज गजानन महाराजांचे इथले जे पाटील आहेत ते अजून सुद्धा पाणी डबा घेऊन जातात, तिथलं खात नाहीत, हो वापरत ते मी नाही. ऐकलेलं आहे. हो त्याच्याबद्दल सांगा जरा, कारण हे खूप जणांना माहिती नाही या गोष्टीचं. हो, आमचे वडील घेतले होते भेटायला त्या पाटलांना, कुकाजी पाटलांच्या वंशाचे. तेव्हा ते बघितलं पाणी आणि हे, ते म्हणले मग इथं पाणी नाही कशाला? ते म्हणले मी इथलं काही खात नाही, कारण हे महाराजांची आहे, महाराजांची वाढ खायची नाही म्हणले, लोकांना वाटायचं. तसं म्हणले पाणी डबा मी आणतो म्हणले, आणि माझा नियम इतका कडक आहे की इथलं खात पित तर नाहीच नाही, परंतु एखादा मंत्री आला आणि मंदिराचं दार मी मंत्री म्हणून त्याच्यासाठी उघडत नाही. माझे नियम म्हणजे माझे नियम, जे महाराजांनी नियम टाकून दिलेत तेच नियम मी बसवतो. त्यामुळे आज तिथं व्यवस्था अजून व्यवस्थित राहिलेली आहे. नाहीतर सगळीकडचा बट्ट्याबोळ बघतो काय चाललंय काय, आणि हे नको आहे. त्याच्यामुळे वाईटपणा येतो आणि जी लोक मानत नाहीत त्यांचा विश्वास उडतो ह्या लोकांमुळं. त्यामुळे अशा गोष्टी करू नयेत. नीट तुम्ही त्याचा अभ्यास करा, समजून घ्या. म्हणून आमच्या नाथपंथामध्ये 5 गुरू 5 दीक्षा आहेत. अच्छा. आमच्या नाथपंथामध्ये म्हणजे पहिली दीक्षा दिली जाते ती विभूती मंत्र. विभूती दिली जाते की एकदा काही जाळलं तर त्याची राख असते, त्यातून पुन्हा काही निर्माण होत नाही. तसं विभूती मंत्र तुम्हाला दिला की तुमची जात पात सगळी तिथं नष्ट. तुमची जात एकच, नाथपंथाची शिष्य, हीच जात तुमची. त्यानंतर तो पुढे गेला, गुरु त्याला सांगतात त्याप्रमाणे अभ्यास कर, पुढे गेला तर छोटी दीक्षा असते की गुरु त्याची शेंडी आपल्या हातात ठेवतात आणि त्याच्याकडनं पुढचा अभ्यास करून घेतात. त्याकरता ते केस कापून घेतात, शेंडी ताब्यात आपल्या. मग गुरु त्यांना स्वतःचं सगळं तन मन धन अर्पण करतो की मी सगळ्या सकट आहे. आणि ज्या वेळेला गुरुला आपण सगळं अर्पण करू त्याच वेळेला गुरु आपल्यावर प्रक्रिया करतो. गुरुला सांगायचं नाही मला दीक्षा कधी देतो. जसं न्हाव्याच्या दुकानात आपण जातो, आपण न्हाव्याला सांगत नाही कसे केस काप म्हणून, न्हाव्याला सांगतोय जसं चांगलं दिसेल तसं कर. जर सांगायला गेलं तर नावही आपल्या हातात कैची आणून देतो, बाबा दे, काप. कर बाबा. कारण न्हाव्याला माहिती याच्या चेहऱ्याला काय चांगलं दिसेल. बरोबर. जसं गुरुला माहिती की याला काय कुठपर्यंत याची स्टेज आहे, त्यापर्यंत ते दीक्षा देतात. त्याप्रमाणे आपण सांगायचं नसतं. वयात आलं की बरोबर मुलीचं लग्न मुलाचं लग्न करतात, आई बापाला सांगायची गरज नाही. बरोबर. तसे बरेच शिष्य गुरु दीक्षा दिलेली नाही बरेच वर्ष म्हणून पळून जातात. गुरु म्हणतो बरं झालं कटकट गेली, किती या थांबणारे बघतो, पुढं काय करणार आहे, काय मठ सांभाळणार आहे. त्याप्रमाणे ही छोटी दीक्षा दिली जाते. त्यानंतर कच्ची दीक्षा देतात. ही शैलशृंगी दीक्षा असते की जशी तुमची उपासना वाढते त्यावेळी तुम्ही ध्यान धारणेला बसता, त्यावेळेला लोकरीचे हे पदर असतात, 6 इकडं 6 इकडं, 12 बेग 12 पंथ. हिमालयात बसताना तुमच्या श्वास जो चाललाय हा गरम राहावा म्हणून ते असतात. म्हणून तो मंदिर बांधतात, राख लावतात की ही बारीक भोकं बुजली जातात. हा ते काकांना सांगा ना, थंडी वाजत नाही. जे नाथपंथीचे बघितले ते सिरियल्स मध्ये बघितले, हो, आणि त्याच्यामध्ये ते रुद्राक्ष असं एवढ्या खाकेपासून ते कमरेपर्यंत बांधलं जातं. ते का असतं ते? ते तेवढ्या करतात की ते हिमालयात राहत असतात आणि ते थंड लागू नये, त्रास होऊ नये, त्यामुळे लोकरीपासून ते बनवलेले. अच्छा, लोकरीपासून असतं. लोकरी हे लोकर आहे, हो. लोकरीपासून बनवलेलं. त्याकरता ते बनवतात आणि ते घालतात. तुमचं भस्म लावल्यामुळे संबंध रंध्र बुजतात, त्याच्यामुळे गारव्याचा परिणाम तिथं होत नाही. त्या अवस्थेत ते असतात त्या ह्याच्यात. तसे गांजा बिंजा ओढणारे आहेत,
परंतु खरं गरज नाही. नाथपंथात कुठेही गांजाची गरज नाही आहे, अजिबात गरज नाही आहे. आणि जर कोणी म्हणत असेल की दत्त महाराजांना गांजा दिला, गोरक्षनाथांना गांजा दिला, अजिबात नाही. सगळ्याच्या पलीकडचे ते आहेत. त्यांना हे गांजन मिळण्याची गरज काही एक नाही. त्यामुळे ती कच्ची देशी इथं बसलं की या इथं राऊंड आहे आणि ह्या इथं हरण्याच्या शिंगापासून ती बनवतात. ज्या वेळेला तुम्ही उपासनेला बसता त्यावेळेला काही मंत्र आहेत. ते मंत्र म्हणून बसलात की गुरुला कळतं, गुरु असो नाही तर नसो, ते गुरुला कळतं. आणि तुमच्यावर काही प्रसंग आला तर गुरु धावत तिथे येतात आणि तुम्हाला वाचवतात. आणि गुरुला कळता उपासनेला बसलाय तर ह्याला आपण काय रेंज सोडाव्यात, त्याप्रमाणे टी व्हीच्या रेंज येतात, आपण कॅच करतो, तसे अँटीना आहे ते कॅच करतात. म्हणून ते वाजून बसायचं मंत्र म्हणून. आणि हा जो रुद्राक्ष आहे हा बरोबर बेंबीपाशी बसला की तो असा आदळला जातो. पाण्यामध्ये जसा खडा टाकला की झंकार उठतात, त्याप्रमाणे हा आदळला की आतमध्ये या क्रिया घडतात आणि घडतात. मला तोच प्रश्न होता की एवढं लांब का? ती या बरोबर बेंबीपर्यंत येते. ओके. त्याकरता हे वापरलेलं आहे. आणि त्याच्या पुढची दीक्षा आहे ती कांचीरा दीक्षा आहे, ज्याला आपण कानफाटे चालू म्हणतो. की ज्या वेळेला तुम्ही ध्यानधारणा उपासना करता त्यावेळेला ऊर्जा निर्माण होते. आणि ऊर्जा निर्माण झाली तर ती ऊर्जा खाली जाता कामा नये, ती वर जायला पाहिजे. त्यासाठी काही योगासनं आहेत, योग आहेत. जर गुरुला माहीत असेल तर ती गुरु सांगेल, नाही तर वारबल होतात, सेक्स निर्माण होतो. या गोष्टी घडू नये म्हणून 6व्या अध्यायात सुद्धा माऊलींनी सांगितलेलं आहे की त्या योग प्रक्रिया कराव्या लागतात, तर ह्या क्रिया वर घडतात आणि ती चक्र भेदत ते वर जातं. मग ह्या चक्राशी गेल्यानंतर पाठीच्या कणेच्या इथं पुढं त्रास होऊ नये, अडकू नये म्हणून हे कानछेदन करायचं असतं. आणि कानछेदन करून तिथं ते कुंडला टाकतात त्या ह्याच्यात, आणि तिथून पुढे क्रिया होऊन सहस्त्रदल कमलात ती ऊर्जा जाते. आणि तिथं संभोगामध्ये जो आनंद मिळतो त्याच्या पलीकडचा आनंद तो मिळतो. म्हणून संभोगातून समाधीकडे. ते तत्व रजनीष्ठ लोकांना कळलं नाही. संभोगातून समाधीकडे याचा अर्थ आहे की हा संभोग करायचा, वर न्यायचा आणि त्या समाधी अवस्थेत जायचं, ही क्रिया. आणि म्हणून आयुष्यामध्ये संत सत्पुरुष चांगला गुरु भेटणे महत्वाचं आहे. देव भेटू नये. लोक म्हणतात देव भेटो, देव बळणी भेटू नये. कारण देवांना विकार आहेत, देवांना अहंकार आहे, देव अडकले जाते, देवने फसवाफसवी केली. कोणी माझ्यावर म्हणेल, पण मी क्लिअर सांगतो, पण संतांच्या बाबतीत कुठं आहे का? होयच नाही. कुठेही संतांच्या बाबतीत नाही. संत याने पण क्लिअर, मोहिनी रूप घेतलं होतं विष्णूने. संत क्लिअर आहेत. म्हणून भगवानाला सुद्धा भक्तासाठी संतासाठी खाली यावं लागलं. या सुखाकारणे देव वेडावाला, देव भक्त होऊन खाली आला. त्यामुळे संतांचं महत्व जास्त आहे. संतही तुम्हाला मार्ग दाखवणार. संत हा त्या शक्तीमधला दुवा आहे. आणि लोक जे धरून बसतात, गणपती भक्त होत आम्ही, शिव भक्त होत आम्ही देवी भक्त होत, ही फक्त त्या शक्तीकडे जायची दारं आहेत. ते द्रविड संस्कृतीने निर्माण करून दिलेली आहेत, सिम्बॉल आहेत. तुम्ही दारालाच अडकून पडू नका, त्याच्या पलीकडे त्या शक्तीकडे जा की ज्याला रंग नाही, रूप नाही, वास नाही, पण आनंद आहे. जसा आधी शिव वेगळा आणि शिव वेगळा, हे वेगळे आहेत. फोटोतले तुम्ही वेगळे, पण प्रत्यक्षात असणारे वेगळे. तशी ही शक्ती आहे, पाहतो ही वेगळी आहे. आदी बीज प्रकट आहे. आणि ही शक्ती त्या नावारूपाने तुमच्या कार्यासाठी म्हणून खाली आलेली. आता हे सत्पुरुष जे आपण म्हणतो, शंकर महाराज काय, गोंदवलेकर महाराज काय, तुमचे स्वामी काय,
ही हाय व्होल्टेज शक्ती आहे, 6.6 KVAच्याही वरची आहे. हे किरकोळ झालं. तुमच्या कार्यासाठी म्हणून हे त्यांचं व्होल्टेज कमी करत खाली आलेत आणि हे तुमच्यात मिसळलेत. त्यामुळे शंकर महाराजांना बोलण्याकरता लोक सिगारेट पेटवून द्यायचे, एखादा झुरका ते ओढायचे. ही बोटं आई म्हणली त्यांची जळली होती. आणि मग ते म्हणले माझ्यापेक्षा ज्ञानेश्वर माऊली 7 पायऱ्यावर आहे. म्हणजे माऊलीची काय अवस्था असेल. यांना या अवस्थेत आपण बघतो, तर त्यांची अवस्था काय असेल. म्हणून सर्व लोक माऊलीला मानतात, माऊली म्हणतात. आणि माऊली या सुद्धा नाथपंथी आहे. परंतु नाथपंथामध्ये एक गुरु एक शिष्य परंपरा आहे. आणि ती माऊलींना परंपरा तोडून हे नाथपंथाचं जे तत्व आहे हे सगळ्यांना सांगायचं होतं. सर्वांना कळावं नाथपंथाचं काय तत्व आहे, सोहम उपासना म्हणजे काय. तर आपण ना हे सोहम उपासना आणखीन शंकर महाराजांचा आपण पुढच्या एपिसोडमध्ये जरूर करू. त्याकरता त्यांनी हे केलं. म्हणून त्यांनी सगळ्या ह्या बाजूला ठेवल्या. दीक्षा अशी होती ती बाजूला ठेवली आणि निवृत्ती महाराजांना म्हणले मला एकच हे द्या. मागणं मागितलं की मी लोकांना सगळीकडे हे पोच करू. म्हणून त्यानं तुकाराम महाराजांनी दिलं. दादा आपण आता सोहम उपासना आणि शंकर महाराजांची तुमच्या घरी आता तर फक्त ती तार आणखीन हे दाखवली होती, टोपी दाखवलेली, खुर्ची ज्याच्यावरती शंकर महाराज बसतात ते आपण पुढच्या एपिसोड मध्ये घेऊया. जरूर. खूप सारे आणखीन सारे प्रश्न आहेत. भरपूर. एक व्यक्ती मला बरोबर मिळाला. आता तुम्हाला सगळे ते रॅपिड फायर मध्ये आता पुढच्या एपिसोड मध्ये सगळे येतील. म्हणून तुम्ही पाठवल्याची उत्तर मिळालीत. तुम्ही आम्हाला वेळ दिला. खूप खूप धन्यवाद. म्हणून या चॅनलचे सुद्धा मी आभार मानतो. त्यामुळे महाराजांची कृपा आहे की आपल्याला जास्तीत जास्त जेवढं प्रसार करता येईल. आपण प्रसारक हो, आपण महाराज नाही, गुरु तर कोणाचे नाही, परंतु आपण प्रचारक आहोत. आपल्याला नाथपंथाची जी दीक्षा दिली ही दीक्षा सुद्धा अवैधनाथजींनी दिली, गोरखपूर महंत. त्यांनी सांगितलं वडिलांना तुझं तर वय झाले, ही दीक्षा पुढं तू दे. कारण त्यांचे आपले संबंध खूप गोरखपूरचे चांगले आहेत. आदित्यनाथजी आहेत, अवैधनाथजी आहेत. आम्ही तिथं राहायचो. ते आमच्याकडे यायचे गोरख परंपरेतले. ते म्हणायचे की परमार्थ करून संसार करून परमार्थ कसा करायचा हे तू शिकवलंस. वडिलांना म्हणायचे. त्यामुळे पुढच्या ह्याच्यात आपण सर्व कव्हर करू आणि खास गोरक्षनाथांवर म्हणून 4 एपिसोड करू की गोरक्षनाथ काय, नाथपंथ म्हणजे काय. की नाथपंथ म्हणजे छू हे काढणं ते काढणं एवढंच लोकांना माहिती आहे. तसं नाही आहे. नाथपंथ खूप. त्यामुळे सगळ्यांचे आभार मानतो, महाराजांना प्रार्थना करतो, महाराजांना नमस्कार करतो आणि हे पहिलं पुष्प त्यांच्या चरणावर अर्पण करतो. त्याचप्रमाणे दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा आहेत. ऐकणाऱ्यांना पण शुभेच्छा, चॅनलवाल्यांना पण शुभेच्छा, तुम्हाला पण शुभेच्छा. दिवाळी सुखात समाधानाची समृद्धीची जाऊ, चांगल्या तब्येतीची दिवाळी जाऊ. हा सगळ्या त्याचप्रमाणे माझा नंबर मी सांगतो 9158639411 आणि माझा पत्ता सध्याचा जो पत्ता आहे तो पत्ता माझा आहे की 163 शोभानगर इंग्लिश मीडियम हायस्कूल शेजारी. हा लेडीज हॉस्टेल समोर, शिंदे हायस्कूलच्या मागे लेडीज हॉस्टेलच्या समोर. मी डिस्क्रिप्शन मध्ये याचा पत्त्याचा डिटेल्स लोक प्रेक्षकांसाठी देतो. चालेल. धन्यवाद. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.